बाहेरची बायको नाही, बाहेरचं नाक गेलंय. अरे भेटले का रे तू कुत्र? अरे गावल्या काय गुडघीत का पाय नाही गेला चुका तिच्या. बर बघ, मी बघते इकडं. बघतो आता, बघ बघ तू बघ तिकडं बघ. ते सटवी. का काय बायानो, दुसऱ्याचा काय तमाशा बघाय बसल्या होय का तुम्ही? दुसऱ्यांच्या सुना पळून लावताय. तुमच्या बी सुना कोणीतरी पळून लावणच की. गाव देस ती मला कुत्री. अशी टेस्ट का नाही तिला? मापला बाळा काय कमी नाही, फक्त ती हातात घाऊ दे माया. ती सापडू दे मला. दादा लय लांबून आले बघा, काय खायला भेटलं तर बरं होईल. लेकरं उपाशी आहेत. खायला पण देतो, भाकरी पण देतो, हा, आणि पैक पण देतो. पण मला काय भेटल? हा, काय पाहिजे? काय काय पाहिजे? माय संग ये रातच्याला. हा, दादा शेतकऱ्याची पोरगी, लेकर उपाशी मरून दे पण घाण नाही करणार. आणि एक ध्यानात ठेव, कर्म फिरून वाट्याला येतात बघ. यायला मला शहाणपणा शिकवती का? चल निघ. यायचं तया तर. बाळासाहेब, मी देते की तुमच्या वंशाला दिवा. पायातले चप्पल उमऱ्यावर काढतात, देवाऱ्यावरती नाही नेत तिला. हा, नाही काय नाही, घे खाऊन. नको ताई, माझ्या गजाच्या खाली घास उतरायचा नाही बघ. अगं त्या पोटातल्या पोराचा तरी विचार कर. काय विचार करू? त्याने माझ्या लेकराचा विचार केला का ग? घे पोरी, घे खाऊन घेऊन. नको अण्णा, मला खरंच नको. घे, नको टेन्शन घेऊ, घे खाऊन. अगं अशी रडती काय? काय झालंय तरी सांग बरं मला. काय सांगू तुला माझे कर्म कहाणी. माझ्या सोन्यासारख्या लेकराचा बळी द्यायला निघालाय बघ त्यो. माझी आई जे बोलती ना तेच होत, नाही तर वाटुळ होतं वाटुळ. हे बघ आई, तळ्यातलं पाणी आणि मळ्यातली भाजी सगळं तुझ्या पुढं मांडलं आहे. काय आनंद काय गैरानंद ते तरी सांगून टाक. ए, माझी आई कधी खोटं बोलत नाही. तिच्या भावाचं कर्ण आहे. अहो होय की, आपलं राहिलंच की ते मसोबाचं करायचं. आई
लेकरू चुकतं ग, चुकी पदरात घे. हात जोडून आलो तुझ्याकडं. तू जे सांगशील ते मी करीन, तू जसं म्हणशील तसं करीन, काही ठेवणार नाही बघ. मग ऐक, अरे तुझी पोरगी आहे ना, तिला बळी द्यायला लागणार आहे. अरे बाळ्या, म्या म्हणलं होतं ना व, अरे तुझी ती 2 नंबरची पोर सुनी ती दरिद्री हाय म्हणून अपेक्षा पायाची कुठली. ए पोरी सोड गप. आई आई ग आई अगं काय झालं? ऐ, तुम्ही बाहेर जाऊ. हो, बाहेरच्या बायकांना बोलव बरं. तिला कळायचं काय नाही होत. ए, जा लवकर बाहेर. आई आई ताई ग आहे का कुणी बाहेर? आई ए ताई, थांब 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 थांब. झोप इथं, झोप बरं, झोप. आई ग आई आहे का? आई ताई शांत, ग वर्ग 3 महिन्याचा झालाय तरी ये ना तुमचा नवरा. आणि लोकांना किती किती पैसे घालतात बरं लोक. 10 लाखाने पैसे घालतात. एकदा मग तोंड बघायला आलं नाही, लेकरू बघायला. डिलिव्हरी झाली तरी बघायला आले नाही. ते काळजीच घेत नाही कधी लेकराची. काय सांगाव शालनताई आता यांना. काय म्हणाव? येणार आहे पोरी, बाजारात भेटला होता, लय बारीक तोंड केलं होतं. हा येणार आहे म्हटला. कधी? पोरग झालेलं कळल्यावर आनंद झाला, येतो म्हटलाय. राम राम पाहुणं. राम राम, या बसा. मग काय चाललंय पाहुणं? काय नाही बघा निवांत. अंजे, हे बघ, मी तुला बोलण्यासारखं तर नाही. माझ्याकडून एवढी मोठी चूक झालेली आहे ना, ती कशीच भरून येणार नाही. मी त्या मुरळीच्या नादी लागलो, परपंचाचं वाटोळ केलं. माझ्याकडून लय मोठी चुकी झाली. मी तुला लय त्रास दिला, पोरींना लय त्रास दिला. मुरळीच्या नादी लागून माझ्या परपंचाचं वाटोळ केलं. माझी मला चूक कळाली आता बाई. मी तुला आणि माझ्या बाळांना घरी न्यायला. जसा मला मुलगा आहे ना, त्याचप्रमाणे माझ्या 3 मुली पण मी तशाच सांभाळीन. तुला पण तसंच फुलासारखं सांभाळीन. पाहुणं, तुमचे लय उपकार आहेत माझ्यावर. काय नाही काय नाही. अहो, मी कसेच तुमचे उपकार फेडू शकत नाही. माझी सोन्यासारखी लेकरं, सोन्यासारखी बायको मी घरातून काढून दिली, दुसऱ्या बाईच्या नादी लागून. पाहुणं, तुम्ही नाही नात्याचे नाही रक्ताचे, तुम्ही कोणी नसताना एवढं सांभाळलं. जे माझं होतं ते तुम्ही सांभाळलं. एवढे उपकार केलेत ना तुम्ही माझ्यावर, काय नाही. मी सांगूच शकत कळली नाही. ना चूक, कळली ना तुम्हाला. नक्कीच मला माझी चूक कळाली. आता बायका पोरं घ्या आणि आपला प्रपंच सांभाळा. मुली कुठे आहेत आपल्या? खेळायला गेलं. बोलव ना मग, त्यांना आवाज दे, पुरींना आवाज दे, आपण जाऊया. मिने, सोने, कुठे? बाबा आलेत. चला, आपल्याला जायचं त्या बाळाला इकडं.